नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचे कृषी तांत्रिकचे प्रश्न बघणार आहोत। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाइम टू टाइम पोहोचत राहतील। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम मी प्रश्न वाचेल, त्यानंतर मध्ये 2-3 सेकंदाचा वेळ देणार आहे। त्यामध्ये 2-3 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्ही प्रश्न पुन्हा नीट काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे। बघा, प्रश्न क्रमांक पहिला, ऊती संवर्धित रोपे मुख्य शेतात लावण्यापूर्वी त्यांचे डॅश डॅश करावे लागते। ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हार्डनिंग आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, कोकण बहाडोली ही डॅश डॅश फळझाडांची एक जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे। ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जांभूळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, बहुवर्षायू दाट झुडपांना छाटून विविध आकारात वळण देऊन वाढवण्याच्या डॅश डॅश तंत्रास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टॉपी एरी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांचे पदसिद्ध उपकुलपती कोण असतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कृषी मंत्री आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गाळाची मृदा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे। ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कापूस पिकासाठी उत्कृष्ट आहे। प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुख्य कार्यकारी अधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा बघा, स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्त्राव स्रवतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा बघा, सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश तांदूळाच्या प्रजातीला जिओग्राफिक इंडिकेटर मिळालेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए घनसाळ आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नायट्रोजन आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। बरेचसे विद्यार्थी व्हिडिओला लाईक नाही करत, तर त्यांनी आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विलासराव साळुंखे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा डॅश डॅश यांच्याकडे द्यावा लागतो। ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विभागीय आयुक्त आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी कोणते झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे?
ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निलगिरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, इन्क्रिसेंट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तेलंगणा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 16वा, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅशची महत्त्वाची भूमिका असते. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲनॉफेलिस डास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा बघा, तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चीन या देशात होते. प्रश्न क्रमांक 18वा, सातेरी मधमाशीच्या एका वसाहतीचे 1 वर्षाचे सरासरी मधाचे उत्पन्न डॅश डॅश इतके आहे. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5 ते 10 किलोग्रॅम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या रोपवाटिका माध्यमाचा सामू उदासीन असतो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वर्मिक्युलाइट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालावधी लागतो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 3 ते 6 वर्ष आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, हरभरा पिकाची BDNG 797 ही जात डॅश डॅशला दाद न देणारी किंवा प्रतिकारक आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मर आणि मूळ कूज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, खच खणून सिंचन करण्याची पद्धत यासाठी सुयोग आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कपाशी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, जमिनीमध्ये रेती, पोयटा व चिकणमातीच्या सापेक्ष टक्केवारीस डॅश डॅश म्हणतात किंवा काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जमिनीचा पोत असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, पाण्याच्या विसर्जनाचा दर मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? आणि विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा आठवण करून देतोय, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेला नाही आहे त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करायचं आहे. कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी आणत असतो. तर आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हायड्रोग्राफ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, पशुशेती डॅश डॅश टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 21% आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता साधारणपणे डॅश डॅशवरून केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजे काय काय बघा, एकूण क्षारांचे प्रमाण, सोडियम शोषण गुणोत्तर, कार्बोनेट व बोरॉनचे प्रमाण. प्रश्न क्रमांक 28 बघा, पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने डॅश डॅश हे अभियान हाती घेतले होते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जलयुक्त शिवार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता?
ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिम कार्बेट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1 मे 1962 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्पीसीज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, डॅश डॅश या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बोरॉन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 जुलै आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं आहे, सर्वांनी आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगायचं आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा, पण याचं उत्तर मला लगेच कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, बहुतांश पिकांमध्ये जेथे जमिनीला बराच उंच सकलपणा आणि उतार असतो अशा वेळी डॅश डॅश ही पाणी देण्याची पद्धत वापरता येते. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तुषार सिंचन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बोर्डो मिश्रण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 मुक्ता श्वेता जवाहर 7 गौरव व शीतल हे डॅश डॅश पिकाचे प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तूर या पिकाचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 38 भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जलप्रदूषण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध मुळांचे साखव-वेलींचे पूल आढळतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मेघालय आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी निलगिरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोल्हापूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा, वेस्टर्न ब्लॅटिंग ही पद्धत खालीलपैकी कशाच्या संशोधनासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रथिने आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए एरंड भात ओट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा, पंत कंपोजिट डॅश डॅश ही पिकाची एक जात आहे. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पालक पिकाची एक जात आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा, मित्र कीटकांचा वापर करून कीड नियंत्रण करताना फळझाडांकरता क्रायोसोपा या कीटकाच्या किती आळ्या प्रति झाड वापराव्या? तर ऑप्शन क्रमांक 4
ऑप्शन डी 4 आळ्या वापराव्या, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, खडकात किंवा खडकावर वाढणाऱ्या आर्किड्सना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लिथोफाइट्स आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, वॉशिंग्टन ही डॅश डॅशची एक जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पपईची एक जात आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे 2-3च प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर दरवेळीप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एक विनंती करत आहे की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवतो, पण बरेचसे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर बघा, ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता या ठिकाणी व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 48, पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम येथे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 5 जून 1972 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, पुढीलपैकी कोणते रसायन वायू हरितगृह परिणामास कारणीभूत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाण्याची वाफ CO2 आणि CFC. पुन्हा एकदा, पाण्याची वाफ CO2 आणि CFC, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, ज्या प्राण्यांची संख्या दुर्मिळ होण्या इतकी खालावली असते त्यांना डॅश डॅश प्राणी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोप पावत असलेले असं त्यांना म्हणतात.